आमदार राजेश क्षीरसागर यांनी आज महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना कामकाजात शिस्त आणि गती आणण्याच्या सक्त सूचना दिल्यात। आयुक्त कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत झोपडपट्टी कार्डधारक प्रकरण, पाणी पुरवठा, घरफाळा, रिक्त पदे, ओपन स्पेस, पथदिवे, गांधी मैदानातील कामातील दिरंगाई, ठोक मानधन कर्मचाऱ्यांचे वेतन, पार्किंग, बफर झोन तसेच म्युझिकल फाउंटेन यांसारख्या विविध विषयांवर त्यांनी थेट प्रश्न उपस्थित केले। अधिकाऱ्यांच्या कामातील हलगर्जीपणामुळे नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी तातडीने सोडवाव्यात, तसेच ठेकेदारांची मनमानी थांबवावी आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी असा इशाराही त्यांनी यावेळी दिलाय। या ठिकाणी चर्चा केली असताना मग चुकीची माहिती अधिकाऱ्यांकडून दिली गेली का असं म्हणावं लागेल। 35,000 पैकी 38,000 पैकी फक्त 2,000 दिवे हे बंद आहेत असं उत्तर मला या ठिकाणी मिळाले। मी अधिकाऱ्यांना सांगितले त्याचं फेर तपासणी करा। गणपती पुढे आहेत, नवरात्र आहे, अनेक सण पुढच्या काळामध्ये, दिवाळी आहे आणि त्यामुळे लोकांना त्रास होता कामा नये। या ठिकाणी जे लाईट्स बंद आहेत ते तातडीनं त्या ठिकाणी बसवण्याची मी सूचना दिली आहे। बघा, गांधी मैदानाच्या बाबतीत झारीतला शुक्राचार्य कोण आहे हे कोल्हापूरच्या जनतेला माहिती आहे। अत्यंत नीचपणा आहे त्या ठिकाणी। पोती कोंबणे, त्या ठिकाणी बारड्या कोंबणे आणि त्यात पाणी तलावासारखं पाणी निर्माण करणे। बघा, माझा प्रामाणिकपणे प्रयत्न होता की त्या ठिकाणी गांधी मैदानात पाणी साचू नये यासाठी मी 5 कोटी रुपये त्या ठिकाणी निधी सन्माननीय तत्कालीन मुख्यमंत्री, आत्ताचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे साहेबांच्याकडून आणला आणि गांधी मैदानामध्ये जवळपास त्या 50,000 लोकांच्या, म्हणजे ज्येष्ठ नागरिक असतील, लहान मुलं असतील, खेळाडू असतील, यांचं तिथं नेहमी 24 तासापैकी जवळपास 18 तास त्या ठिकाणी फिरणं, चालणं, खेळणं हे असतं। जवळपास 50,000 लोकांचा हा प्रश्न होता। यासाठी हा प्रश्न सोडवण्याचा मी प्रयत्न केला। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।